नमस्कार. न्यूज मराठी 24/7च्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात सध्या गव्हाच्या काढणीला वेग आलाय. कुरूप, हातगाव, जामठी, सिरसो, हिरपूर आणि राजुरा घाट परिसरात शेतकरी गहू काढण्यासाठी हार्वेस्टर मशीनला पसंती देताना दिसत आहे. मजूर टंचाई आणि वाढते तापमान यामुळे शेतकरी आधुनिक यंत्रसामुग्रीकडे वळत असल्याचं चित्र दिसतंय. हार्वेस्टर मशीनच्या वापरामुळे कमी वेळेत आणि कमी श्रमात गव्हाची काढणी पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांचा कल यंत्रणेकडे वाढलाय. पूर्वी गहू काढण्यासाठी मजुरांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होतं. मात्र सध्या परिसरात मजूर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हार्वेस्टरच्या सहाय्याने काढणी करत आहे. हार्वेस्टरच्या मदतीने काही तासातच मोठ्या क्षेत्रातील गहू काढणी आणि मळणीचं काम पूर्ण होत असल्याचा वेळ आणि खर्चातही बचत होत आहे. तर सध्या परिसरातील अनेक शेतांमध्ये दिवसभर हार्वेस्टर मशीन काम करत असताना दिसून येते. गव्हाच्या काढणीची कामे वेगाने सुरू आहेत, तर मजुरांची कमतरता आणि वाढता उन्हाचा तडका यामुळे शेतात काम करणाऱ्यांसाठी कामगार मिळणे कठीण झाले. गहू काढणीसाठी 500 रुपये रोजंदारी देऊनही मजूर मिळत नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू काढण्याला प्राधान्य देत आहेत. सध्या गव्हाची काढणीची लगबग सुरू आहे. गहू काढणी करता मजूर मिळतच नाही. मिळले तर 5 ते 7 हजार रुपये एका एकराचा खर्च आहे आणि हार्वेस्टरनं 2 ते 2.5 हजार रुपयात गहू घरी जातो. त्यामुळे शेतकरी वर्ग हा हार्वेस्टरने गहू काढण्याकरता प्राधान्य देत आहे आणि यांत्रिकीकरणाची आज गरज होऊन बसलेली आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण फार आवश्यक आहे शेतीकरिता. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनावरून आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय. मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते विदुर लगाडे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. मराठवाड्यात 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा मनोज जरांगे पाटील करत असताना दुसरीकडे मंत्री विखे पाटील आणि 48 लाख नोंदी असल्याचं सांगतायत. यावर प्रतिक्रिया देताना विदुर लगाडे पाटील म्हणाले की मराठा समाजाची दिशाभूल करून जनतेला फसवण्याचं काम सुरू आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज एकत्र आला हे मान्य असलं तरी आता समाजाचं सत्य जाणून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच मराठा समाजाने सरकारवर आंधळा विश्वास ठेवू नये असा इशारा त्यांनी दिलाय. सर, जाता जाता मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय संदेश देऊ इच्छिताल? बघा, माझा सरकारलाही संदेश आहे आणि विशेष करून समाजालाही संदेश आहे की आरक्षण हा मराठा समाजाचा मूळ प्रश्न नाही. मराठा समाजाच काय, महाराष्ट्रभरात देशभरात जेवढे जाती धर्म असतील त्यांचं आरक्षण हा मूळ प्रश्न नाही, मुख्य पर्याय नाही. आरक्षणापेक्षा असे असंख्य प्रश्न आहे की त्याच्यामुळं समाजाचा उत्कर्ष होऊ शकतो त्या माध्यमातून. पण आरक्षणामुळंच कल्याण होऊ शकतं फक्त हे मनोज जरांगे यांनी आपल्या महाराष्ट्रात पेरलेलं आहे. कारण EWS जे आरक्षण होतं, EWS 2019 पासून लागू झालं आणि सुप्रीम कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलं. तर EWS लागू झाल्यापासून भारतातल्या बाकीच्या राज्यातले टोटल आंदोलनं बंद झालेले आहेत. आरक्षण आंदोलनं बंद झाले आहेत. EWS लागू झाल्यापासून ओपनचे जेवढे समाज आहेत ते जाती धर्म तेवढे ते फक्त महाराष्ट्रात मनोज जरांगेमुळे आरक्षण आंदोलन पेटल्या गेलं. त्याच्यामुळं आरक्षणामुळं मराठा समाजाचं कल्याण होईल हे एकदम चुकीचं आहे. कारण 2% नोकऱ्या आहेत देशामध्ये किती 2% नोकऱ्या आहे. आणि मग या 2% नोकऱ्या म्हणजे 150 कोटी जनता आहे. 150 कोटी जनतेमध्ये 2% नोकऱ्या म्हणजे याच्यात SC ST OBC सर्व आले. मग 2% नोकऱ्या म्हणल्यावर मग मला सांगा 150 कोटी जनतेत 3 कोटी नोकऱ्या व्हायला लागल्या. मग 3 कोटी नोकऱ्या म्हणल्यावर 147 कोटी जनतेनं काय नोकऱ्यावर विसरून राहायचं का? नोकऱ्यावर विसरून राहायचं. त्याच्यामुळं सर्व हेच होणार आहे. ते जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये 18 ते 20 लाख सरकारी नोकऱ्या, वर आकडा नाही. मग मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी मराठा समाज बहुसंख्य आहे, बहुसंख्य राहणार आणि मराठा समाजाला एक मोठा भाऊ म्हणून मानसन्मान होता तो मनोज जरांगे यांनी गमावला. तर महाराष्ट्रातल्या नोकऱ्याचे आकडेवारी सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये 18 ते 20 लाख सरकारी नोकऱ्या आहेत आणि मनोज जरांगे म्हणतात की 6 कोटी मराठी आहेत आणि 12 कोटी महाराष्ट्रात जनता आहे. मग 6 कोटी मराठ्याला तुम्ही करोडो लेकराबाळाचं कसं कल्याण करता नाही आरक्षणातून, नोकऱ्याच्या माध्यमातून? कारण मी तुमचे 1.5 वर्षातले स्टेटमेंट तपासले. 1.5-2 हजार व्हिडिओ कट केले की लेकरं याच्यातूनच कल्याण होणार आहे. माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये सेव्ह येते. तर 18 ते 20 लाख नोकऱ्या, 6 कोटी मराठी आहेत आणि मग
ह्या 20 लाख जे आता विद्यमान 20 लाख नोकऱ्या सरकारी त्या सगळ्याला घरी पाठवलं, हाकलून दिलं घरी जा निघा, आणि तिथं आमचे मराठा समाजाचे तरुण पोरं भरिले, मराठा समाजाचे जे युवक भरवले सरकारी नोकऱ्यामध्ये. तर मग बाकी 5,80,00,000 मराठ्यांनी काय करायचं? भरले ते 20 लाख नोकऱ्या आपण समजा, बाकीचे दिले घरी काढून, मग 5,80,00,000 मराठ्यांनी काय करायचं? म्हणजे आरक्षणाभोवतीच त्यांनी बाकीचे बेरोजगारीचे विषय संपले, महागाईचे विषय संपले, कर्जमाफीचे विषय संपले, त्याच्यात शेतीमालाच्या भावाचे प्रश्न विषय संपले, पेट्रोल दरवाढ संपली, बेरोजगारीचे विषय संपले, असे विषय संपले की आरक्षणाभोवती आरक्षण भेटलं कीच मला सांगा एस सी समाजात किती जाती येतात, त्यांचं कल्याण झालं का आरक्षणामुळं? एस टी समाजाचं अहो आळे फाट्यावर तिथं एस टी समाज आदिवासी बांधव आज रोजीरोटीसाठी रोज आपल्या इळा कुदळी फावडे घेऊन तिथं रोजीरोटीसाठी थांबते, त्याला आरक्षण नाही का? हां, आणि तुम्ही म्हणता ओबीसीचं कल्याण झालं का? आणि तुम्ही म्हणता आरक्षणामुळेच करोडो लेकरं बाळं. त्याच्यामुळं हे थोडं फेकजोग बंद करा. आरक्षण हा काही मूळ प्रश्न नाही, आणि मिळालंच पाहिजे आरक्षण. आरक्षण हे मिळालंच पाहिजे, आरक्षण हे गरजेचं आहे, पण आरक्षण हा श्वास नाही. जे की बाकीच्या समाजाचं दाखवून द्या किती लोक एस टीचं किती कल्याण झालं, ओबीसीचं किती कल्याण झालं, VJNT किती कल्याण झालं, SC समाजातलं किती लोकांचं कल्याण झालं आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ते दाखवून द्या. हे होते आपले मराठा आंदोलक विदुर सर लगाडे. न्यूज 24 प्रवीण खरात, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी. आपल्यासोबत आहे मराठा आंदोलक विदुर भाऊ लागडे. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार सर? मराठा समाज आरक्षण आंदोलनातील मुख्य मागण्या काय होत्या? हे बघा, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या मुख्य मागण्या जवळपास ह्या 2.5 वर्षामध्ये प्रत्येक वेळी मागण्या बदलत गेलेत. मागण्या कशा बदलत गेल्या, मग शेवटी ज्यावेळेस मनोज जरांगे याला शिवनेरीच्या पायथ्याची कपाळावर जी माती लावली, तर ती माती लावली होती, ती माती सरसगड आणि सगळेश्वरीसाठी लावली होती. ह्या मागण्या होत्या समाजाच्या आरक्षणासंदर्भात. पण ज्यावेळी तिथं उपोषण सोडण्याचा वेळ आला, त्यावेळेस मनोज जरांगे यांना सरकारनं एक कागदाची पुटुळी दिली JRची, की JR म्हणजे मग हैदराबाद गॅजेटचा JR असेल किंवा मग सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंट असेल, हे जे गॅजेट आहे घटनाबाह्य आहे, हे कालबाह्य आहे, याच्यातून आरक्षण मिळत नसतं. त्याच्यासाठी मागासवर्ग आयोगाचेच अहवाल लागत आहेत. असे JR सरकार 50-50 रोजचे काढतोय. त्याच्यामुळे JRला महत्त्व नाही. हे JR काय ॲक्सेप्ट होतं सुप्रीम कोर्टामध्ये. त्या दिवशी मग हैदराबाद गॅजेटचा JR दिला. त्या JRनुसार मी माझ्याकडे तक्ता आहे पूर्ण. त्या JRनुसार आत्तापर्यंत त्या JRनुसार नाही, म्हणजे 2.5 वर्षात शिंदे समितीच्या DPR किंवा अभिलेख तपासणीनुसार मराठवाड्यामध्ये 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले आहेत. 179. आणि मग त्या JRनुसार काय मिळालं, तर त्या JRनुसार काहीच मिळालेलं नाही. कारण JRनुसार काही मिळणार नाही. कारण एका जातीला जात प्रमाणपत्र काढण्याचे काही एका जातीपुरते निकष किंवा नियम बदलत नसते. सुप्रीम कोर्टाचे जे नियम आहेत, निकष आहेत, आणि पुन्हा 2001चा कायदा, 2001चा JR, त्याच्यानंतर 2023चा JR अपडेट करून जे हे काढायचे आपल्याला प्रमाणपत्र काढण्याचे जे निकष आहेत त्यानुसार, आणि सुप्रीम कोर्टाचे जात प्रमाणपत्र काढण्याचे नियम आणि निकष यानुसारच हे प्रमाणपत्र मिळालेले आहे. हैदराबाद गॅजेटचे JRच्या याच्यानुसार निघालेले नाहीत प्रमाणपत्र. पुन्हा तुम्ही मंत्री विखे पाटील यांना घेराव घालत JR फाडला होता, तर त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण हे प्रमाणपत्र आहे. तुम्हाला हे तक्ता आहे, हे बघा, या तक्ता आहे, हे बघा तक्ता आहे. हे प्रशासनाचा तक्ता आहे, माझा तक्ता नाही. त्याचं कारण असं आहे की उपसमिती कशासाठी नेमली, की मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून. तर मराठा समाजानं JR म्हणण्यापेक्षा कुठंतरी एखाद्या त्याचं मराठा समाजासाठी एक मराठा समाजाचे जे दुर्लक्षित घटक आहे, समजा जे वंचित आहेत, जे उपेक्षित आहेत आणि जे गरजवंत आहेत, अशासाठी एक समिती नेमण्यापेक्षा अशासाठी समाजानं एखादं महामंडळ स्थापन करावं वेगळं, म्हणजे जे फीस भरू शकत नाही वगैरे. कारण ह्या आरक्षणातून काही मिळणार नाही. ऑलरेडी 400 जाती आहे OBCमध्ये, आणि त्याच्यात मराठा समाज घुसवायचा म्हणल्यावर वाट्याला काय येणार, हा लय मोठा प्रश्न आहे. आणि पुन्हा दुसरं की जे EWS आरक्षण आहे, EWSचा जो मराठवाड्यामध्ये 70% मराठा समाज हा फायदा घेत होता महाराष्ट्रात एकूण,
कारण मराठवाडा अख्खा ओपनमध्ये होता. त्याच्यात विदर्भात मराठा समाजाचा EWSमधून फायदा घेण्याचा प्रश्नच नाही, कारण सरसकट विदर्भात OBC आहे. मग मराठवाड्याला EWSचा फायदा हा 70% होत होता. त्यामुळं नुकसान हे EWSमुळे आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या तरुणांचं नुकसान झालेलं आहे. तर आता विखे पाटील म्हणतात की 48 लाख नोंदी आहे आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात की 58 लाख नोंदी. यावर तुमचं मत काय आहे? हे बघा, 48 लाख नोंदी आणि 58 लाख नोंदी याच्यामध्ये 10 लाखाचा तफावत आहे. हां आता 48 असतील किंवा 58 लाख असतील, हां विखे पाटलांना विनंती आणि मनोज जरांगे यांनी सुद्धा थोडी फेकझोक बंद करावं. हां कारण विखे पाटलांना आम्ही भविष्यातले मुख्यमंत्र्यांच्या स्वरूपात बघतोय आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही भविष्यातले पंतप्रधान पदाच्या स्वरूपात आम्ही बघतो त्यांना. पण त्यांनी मराठा समाजासमोर असे हे जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाजाची आणि OBCची दिशाभूल करू नये. कारण तुम्ही जे 58 लाख आणि 48 लाख ज्या नोंदी आहेत, त्या नोंदी म्हणजे त्याच्यातल्या 25 लाख नोंदी ह्या विदर्भातल्या आहेत. त्याचं श्रेय, त्याची पुण्याई ही भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची आहे. पुन्हा त्याच्यात पुणे विभागात 6-7-8 लाख नोंदी आहे. त्याच्यात कोकण विभागात ऑलरेडी कुणबीमध्ये, ओरिजिनल कुणबीमध्ये, खानदेशात कुणबीमध्ये आहे. मग तुम्ही जे 58 लाख आणि 48 लाख नोंदी जे फेकिता ना, त्या नोंदी नाही, ह्या नोंदी येत्या. त्या नोंदी किती आहे हे तुम्हाला आकडेवर सांगतो. एकूण नोंदीची संख्या 49,059 नोंदी आहे. 49,059 नोंदी आहे एकूण. त्याच्यामुळं ह्या मराठवाड्यात मिळालेल्या नोंदी त्या. हां, मग 48 लाख नोंदी आणि 12 लाख प्रमाणपत्र, 58 लाख नोंदी, या साऱ्या फेक जोक आकडे उपसमितीचे अध्यक्ष माननीय विखे, तुम्ही आत्तापर्यंत वर्षभरातले मनोज जरांगे यांचे वक्तव्य तपासा की मनोज जरांगे म्हणले 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले. मनोज जरांगे साहेब, तुम्ही जरा आकडे फेकायची बी मर्यादा असते हो. 3 कोटी मराठे आरक्षणात गेले घेऊन सांगा बरं प्रेस. 3 कोटी मराठे आरक्षणात कुठे गेले? तर हिंमत असेल तर प्रेस घेऊन सांगा कोणते 3 कोटी मराठे तुम्ही आरक्षणात घातले. तर काही फेकीत आपलं समाजाची दिशाभूल करता तुम्ही. आणि 3 कोटी मराठे आणि 58 लाख आरक्षण नोंदीतून गेले. अहो, ते पंजाबराव देशमुखाचं स्त्री आहे, ते 25 लाख नोंदीचं. आणि तुम्ही फेकीता काही व्याकडे. अहो 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले मराठवाड्यामध्ये. 2,88,179 प्रमाणपत्र मिळालेले. आणि कोणते 3 कोटी आकडे? 3 लाख बी पूर्ण झाले नाही आणखीन, आणि तुम्ही 3 कोटी म्हणू लागले. फेकाची मर्यादा असते काही ना काहीतरी. 58 लाख नोंदीतून 3 कोटी मराठे आरक्षणात गेले, कवर फेकिता बस झालं ना. सर, मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं मराठा समाज एकत्र आला, असं यावर तुमचं मत काय? हे बघा, मनोज जरांगे पाटील यांनी एक तर त्या शिवनेरीची जी कपाळावर माती लावली होती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या कपाळाच्या पायात त्याची माती लावली ती. त्या मातीचं एक तर त्यांनी विटंबना केली आहे. विटंबना का केली? कारण सरसगड आणि सगळे सोयरेसाठी ते गेले तिथे. सरसगड आणि सगळे सोयरेसाठी. तेव्हापासून त्याचा सरसगड आणि सगळे सोयरे गायब झाला. मग आता हैदराबाद गॅजेटमधून कसं काय, कोणत्या पद्धतीने सरसगडमधून जाणार आहे? आणि पुन्हा तुम्ही आत्ता प्रश्न विचारला समाज एकत्र आला. हे बघा, समाज मनोज जरांगे यांच्यामुळं एकत्र आलेला नाही. हे समाजानं डोक्यातून काढावं, तुम्ही साऱ्या मीडियानं डोक्यातून काढावं. समाज हा कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे. कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे. त्या दुर्दैवी घटनेमुळं एकत्र आलेला आहे समाज. मनोज जरांगेमुळं समाज एकत्र आलेला नाही. त्या ताईमुळं, त्या ताईला न्याय मिळावा म्हणून समाजाची मागणी होती. मग त्याच्यात नंतर आरक्षणाची मागणी नंतर घुसडण्यात आली आणि त्यानुसार 16% ESBC देवेंद्र फडणवीस यांनी दिलं त्या काळामध्ये. आणि तुम्ही म्हणतात मनोज जरांगे यांच्यामुळे समाज एकत्र आला, पूर्ण 100% चुकीचं. कारण त्या ताईमुळे समाज एकत्र आला. त्या ताईमुळे 58 मोर्चे निघाले. 58 मोर्चामध्ये तेली असेल, साळी असेल, कोळी असेल, मातंग बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, चांभार असतील, लोहार असतील, सुतार असतील, महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या 18 पगड जाती धर्माच्या सर्वांनी ह्या मोर्चामध्ये पाणी पाऊच वाटले, या मोर्चामध्ये बिस्लाऱ्या वाटल्या, या मोर्चामध्ये खिचडी वाटप केली, या मोर्चामध्ये केळी वाटली, फळं वाटले, नाश्ते खाऊ घातले. अख्ख्या महाराष्ट्रभरामध्ये ह्या प्रत्येकाचं श्रेय प्रत्येकाने या समाजामध्ये फुल नाही फुलाची पाकळी मदत केली आहे. प्रत्येक तेच 58 मोर्चे आणि तोच समाज एकत्र होता आणि त्या ताईनं समाज एकत्र केला. पण मनोज जरांगे यांना त्या ताईचं बाजारीकरण करायचं होतं आणि ते बाजारीकरण करून त्यांनी त्या कोपर्डीच्या ताईवर 14 जण एक निष्पाप जे भोळे भाबडे तरुण होते, बाबुराव वाळेकर,
गणेश पाटील खुने, अमोल पाटील खुने, राजू पाटील दराड यांना हल्ला करायला लावला आणि हल्ला केल्यानंतर त्यांना 5 वर्ष जेल झाली, 2 वर्ष भोगली आणि आणखी आता 3 वर्ष भोगायची बाकी आहे. आणि त्यांची जी शिवबा संघटना आहे रेकॉर्डेड आहे, त्यांनी त्या शिवबा संघटनेच्या आरोपीवर हल्ला करायला लावला आहे. त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे, मीडिया रेकॉर्डेड आहे. त्याच्यामुळं त्यांनी शिवबा नावाचा शब्द त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी शिवबा संघटनेचा शब्द तरी उच्चारला का? मनोज जरांगे यांनी शिवबा नावाचा शब्द तरी उच्चारला का? त्यामुळे मनोज जरांगेमुळे समाज एकत्र आलेला नाही, तो समाज त्या कोपर्डीच्या ताईमुळं एकत्र आलेला आहे, हे मनोज जरांगे यांना आवर्जून सांगतो. जाता जाता मराठा आरक्षणाबाबत तुम्ही सरकारला काय संदेश देऊ इच्छिता? हे बघ, नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात रंगपंचमीच्या निमित्ताने धडपड मंचाच्या वतीने रंगतदार रंगाचे सामने मोठ्या उत्साहात पार पडले. टिळक मैदान आणि DG रोड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम जल्लोषात साजरा करण्यात आलाय. धडपड मंचाच्या आयोजनातून आणि झळके सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षापासून रंगपंचमी निमित्त हा उपक्रम राबवण्यात येतोय. ढोल ताशांचा गजर, गुलालांची उधळण आणि तरुणांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर रंगमय झाला होता. या कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकोपा, मैत्री आणि आनंदाचं वातावरण निर्माण होत असून अनेक तरुण उत्साहाने सहभागी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांनी सर्व येवलेकरांना रंगपंचमीच्या शुभेच्छा देत ही परंपरा पुढेही अशाच उत्साहात सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गुरांची तस्करी करणाऱ्यांविरोधात अकोट ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 2 बैलांसह मालवाहू वाहन जप्त करण्यात आले, तर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना अकोट अंजनगाव मार्गावरून कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वाई फाट्यासमोरील पठार नाल्याजवळ नाकाबंदी केली आणि नाकाबंदी दरम्यान एका मालवाहू वाहनात 2 बैल निर्दयतेने कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे 65,000 रुपये किमतीचे 2 बैल आणि 3 लाख रुपये किमतीचं मालवाहू वाहन असे एकूण 3,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी वाहन चालक शेख मुजाहिद शेख मस्जिद यांच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे. पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक नियुक्त्यांच्या प्रक्रियेत भाजपकडून अखेर 7 नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. या पदासाठी तब्बल 400 इच्छुकांनी अर्ज केल्याची निवड प्रक्रियेसाठी मोठे आव्हान होत आहे. इच्छुकांच्या मोठ्या यादीतून अंतिम 7 जणांची निवड करण्यात आली आहे, तर भाजपकडून निश्चित करण्यात आलेल्या नावांमध्ये रवी साळवेकर, विश्वास ननावरे, जयप्रकाश पुरोहित, उदय लेले, राजेंद्र काकडे आणि निलेश कोंढाळकर यांचा समावेश आहे. या निवड प्रक्रियेबाबत माहिती देताना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पक्षांनी निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलंय. आज पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत सभासदांची नावे किंबहुना त्यांचे अर्ज भरण्याचा आजचा दिवस आहे. आत्ता 11 ते 2 पर्यंत त्याची मुदत होती आणि त्या मुदतीत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या आमच्या अध्यक्षांनी आत्ताच मला त्या संदर्भातलं पत्र त्यांचं प्राप्त झालंय. त्यात ज्या 7 जणांना आम्ही ही संधी देऊ शकतो त्या 7 जणांची नावं महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी मला मिळाली आहेत. त्यात श्री निलेश कोंढाळकर, श्रीमती प्रियंका शेंडगे, श्री विश्वास ननावरे, श्री राजेंद्र काकडे, श्री रवींद्र साळेगावकर, श्री जयप्रकाश पुरोहित आणि श्री उदय लेले या 7 जणांना भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवकाची संधी देण्याचा हा निर्णय या ठिकाणी केलाय. त्याप्रमाणे या सगळ्या जे कार्यकर्ते त्यांची यादीवर आपण जर का नजर घातली तर
गेली 25-25, 30-30 वर्ष जे सातत्यानं पक्षात काम करतायत, अशांना संधी दिली आहे। यातले काही जण तर दुसऱ्या पिढीचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत। राधेश्यामजी पुरोहित म्हणजे भारतीय जनता पार्टीचा ताडीवाला रोडचा एकमेव चेहरा होता। त्यांचा हा मुलगा, आमच्या उपमहापौर शेणगेताईंची मुलगी प्रियांका शेंडगे, सगळे भारतीय जनता पार्टीच्या केडरमध्ये वर्षानुवर्ष सातत्यपूर्ण काम करणारी ही सगळी नावं आहेत। आणि त्यामुळं निलेश कोंडाळकर असतील, राजेंद्र काकडे असतील, उदय लेले असतील, या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत प्रामाणिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतलाय। ही पूर्ण 5 वर्षाची टर्म असते। याचा कायदा हा 5 वर्षाचा आहे, परंतु जो पक्ष निर्णय करेल त्याप्रमाणे पुढील काळात त्याचे निर्णय होतील। तुम्ही नावं जी सांगितली त्यात विधानसभा वाईज मतदारसंघाची नाव दिसतात, म्हणजे पर्वतीमधून 2 आहेत, शिवाजीनगरमधून साळवेकरांचं दिसतंय, जयप्रकाश पुरोहित कॅन्टोन्मेंट, कसबामधून 2 आहेत काकड्याने, मग यात वाडगाव शेरे आणि खडकवासल्याचं कोणी प्रतिनिधित्व दिसत नाही। नाही हडपसर नाही, असं तुम्ही जर का कार्यकर्त्यांची यादी मतदारसंघावाईज धरू नका, हे पुणे शहर म्हणून धरा। पुणे शहर म्हणून हा विचार या ठिकाणी पार्टीने केलाय, मतदारसंघ म्हणून नाही। आणि मतदारसंघ हा पुणे शहराचा एक भाग आहे। हा तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने केलेला सगळा प्रयत्न आहे। आम्ही कार्यकर्ता बेस विचार या ठिकाणी केलाय आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळू नाही शकली, ज्या कार्यकर्ते याला एलिजिबल होते, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन या पक्षातलं अनेक वर्ष सातत्यपूर्ण आहे, ज्यांना निवडणुकीत उमेदवारी न मिळून सुद्धा त्यांनीच आपल्या उमेदवारांचं काम केलं। म्हणजे आपण जर का बघितलं असेल तर राजेंद्र काकडेंचा एबी फॉर्म भरला होता आणि त्याच्यानंतर पक्षाने सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाही आणि त्यांचा एबी फॉर्म बदलला गेला, तरी सुद्धा निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून मतदारसंघाचं त्यांनी काम केलं। आणि त्यामुळे तुम्ही याला मतदारसंघाच्या चष्म्यातनं बघू नका, पुणे शहराच्या चष्म्यातनं जर का तुम्ही एरियल व्ह्यूनी बघितलं तर हा अत्यंत योग्य निर्णय पक्षाच्या आमच्या नेतृत्वाने घेतलाय। आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय रवीजी चव्हाण साहेब, माननीय चंद्रकांत दादा आणि माननीय मुरलीअण्णा मोहोळ, या माधुरीताई मिसाळ, या सगळ्यांनी मिळून एकत्रित हा निर्णय पुणे शहर पॅन पुणे म्हणून घेतलेला आहे। आणि त्यामुळे याला मतदारसंघाचा जर का आपला क्रायटेरिया असेल तर त्या पद्धतीत आम्ही विचार केलेला नाही। 300च्या वर कार्यकर्ते इच्छुक होते, परंतु उमेदवारी आपण बघितलं असेल की आम्ही 165 तिकीटं देऊ शकत होतो आणि आमच्याकडे 3500हून अधिक कार्यकर्ते इच्छुक होते। पक्ष मोठा आहे, संघटना मोठी आहे, कार्यकर्त्यांची यादी आणि जाळंही मोठं आहे आणि मतदारही मोठा आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे। आणि त्यामुळे एक मोठा टास्क होता एवढ्यातनं कोणाला निवडायचं, आणि तो योग्य निर्णय भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे। क्रायटेरियाला याला जे क्रायटेरियाज असतात की तुम्ही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असायला हवे, त्याचं जे काय नियमात आहे, तुम्ही इथले जे काय एलिजिबिलिटी असते शासकीय, ती त्यातली नक्की होती। हो हो होते निवड पक्षाने निर्णय केला की ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांना आता ही संधी देऊ नये आणि पक्षाने त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काम केलं। बऱ्याच जणांची तिकीट कापण्यात आले होते, जे विद्यमान नगरसेवक होते त्यांना देखील या 7 मध्ये कुठेतरी संधी मिळेल असं वाटत होतं, ते नाराज होतील असं नाही वाटत तुम्हाला? त्यांचाही विचार भारतीय जनता पार्टी करेल निश्चितपणे। भविष्यात अनेक महामंडळं आहेत, अनेक संधी जेव्हा राज्य सरकार असतं, राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक महामंडळं आता रिक्त आहेत। जवळपास पुढील महिन्याभरात या सगळ्या महामंडळांच्या नियुक्त्या करण्याचं उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री आणि माननीय प्रदेशाध्यक्षांचं आहे आणि त्याप्रमाणे वर्किंग चालू आहे। ज्या ज्या कोणाला यात असं एलिजिबल असतील त्या लोकांना त्या महामंडळात संधी देऊन त्यांना एक राजकीय संधी, निश्चितपणे चांगला प्लॅटफॉर्म मिळेल याची
खात्री भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाने दिली आहे आणि त्यामुळे त्याही सगळ्यांना एक आश्वस्त करण्यात आम्हाला यश आलंय की आपल्या सगळ्यांना पण एक चांगला राजकीय प्लॅटफॉर्म मिळणार आहे. महामंडळ राज्यासाठी असते ना, फक्त पुण्यासाठी नसते ना. पुण्यात जर 300 इच्छुक आहेत, तर त्यातले समजा तिकीट नाही दिलेले 200 जण असतील, तर त्यांना काय 200 जणांना महामंडळ देणार का? जे एलिजिबल, आता 300 पैकी 7 जण मिळाली, ते जे होतील ते होतील. हा राजकीय अपेक्षा असणं वेगळं आणि संधी मिळणं वेगळं. सगळ्यांनाच संधी राजकारणात मिळते असं नाही, परंतु ज्यांना देता येईल त्या सगळ्यांचा विचार नक्की पार्टी करणार आहे. भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर हे गेल्या 2 महिन्यापासून बेपत्ता आहेत. तब्बल 60 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागलेला नाही. यामुळे आता कोल्हापुरात पुन्हा एकदा गाजलेल्या मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होते का, असा गंभीर सवाल उपस्थित केला जातोय. महेश पिळणकर यांच्या शोधात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात मोठे आंदोलन छेडण्यात आले. संविधान हक्क संघर्ष समिती आणि पिळणकर कुटुंबीय रस्त्यावर उतरले असून न्याय कधी मिळणार असा जाब त्यांनी प्रशासनाला विचारलाय. या आंदोलनानंतर पिळणकर कुटुंबाने थेट जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेतली आहे. महेश पिळणकर यांची पत्नी तृप्ती पिळणकर आणि मुलगा पारस पिळणकर यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 2 महिने उलटून गेले तरी माझे पती कुठे आहेत, ते जिवंत आहेत की नाही, असा आर्त टाहो तृप्ती पिळणकर यांनी फोडलाय. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपासाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले, पोलीस पथक योग्य दिशेने काम करत असून काही धागेदोरे हाती लागत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करून महेश पिळणकर यांचा शोध घेतला जाईल, असं सकारात्मक आश्वासन त्यांनी दिले. मात्र कोल्हापूरकरांमध्ये आता भीती आणि संतापाचं वातावरण आहे. एका लोकप्रतिनिधीचा अशा प्रकारे गायब होणं हे जिल्ह्यातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्न निर्माण करत आहेत. काय वाटतं? 7 जानेवारीपासून माझे मिस्टर घरातून गेले. ते आज 2 महिने झाले, अजून काही पत्ता लागत नाहीये. पोलीस आपलं त्यांचं हे चालू आहे, तर त्यातनं काय आम्हाला म्हणजे उत्तरच काय मिळत नाहीये. आणि आता 2 महिने आम्ही वाट बघितली आणि आता त्यांची मित्रमंडळी वगैरे सगळ्यांनी मिळून हे आता करायचं ठरवलं. त्याच्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत कधी निघून गेले? गाडी मिळून आलेली आहे त्याबाबत 7 जानेवारीला ते घरातून रात्री 9 वाजता गेले आणि त्यांची गाडी आमचं शेत आहे एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, तिथे गाडी सापडली. तर त्यांचं काहीही असं नाही, बाकी कोणतीच वस्तू वगैरे काही सापडलेलं नाही. पोलिसांचं म्हणणं काय? पोलिसांनी सगळ्या बाजूने तपास केलाय, खरं अजून त्यांच्या हातात ठोस काहीच नाही असं सांगता येईल. असं मला वाटत नाही, वैयक्तिक मला असं वाटत नाही, कारण ते म्हणजे सगळ्यांशी चांगले वागायचे, कधी कुणाशी भांडण वगैरे असं काय त्यांचं नव्हतं. तरी पण काय सांगू शकत नाही. नाव काय आपलं? ते 10 वर्षापूर्वी ते सरपंच होते गावचे आणि अजूनही आता सदस्य पण होते, उप सरपंच होते मागच्या ह्याच्यामध्ये. आता ते सदस्य आहेत ग्रामपंचायत. काय नेमकं तपास झालेला आहे, काय त्यांचं झालेलं आहे, घात झालेला आहे किंवा बेपत्ता आहेत काय? पाटगावचे माजी सरपंच मिसिंग पोलीस स्टेशन भुदरगडकडे दाखल आहे. 7 जानेवारी 2026 पासून ते मिसिंग आहे. ते दोघे पद्धतीच्या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक माहितीवरती दोघे पद्धतीने आमचा तपास चालू आहे. ॲडिशनल एसपीने सुद्धा कॅम्प केलेला आहे, जाऊन DYSP आणि LCBची टीमने सुद्धा पॅरलली सायबरच्या दिशेने पण तपास जे आहे, डेटा असतील, मोबाईल डेटा अनालिसिस असतील, ते पूर्णपणे आमचा तपास चालू आहे. त्यांच्यामध्ये फॉरेन्सिकचा पण एक विषय होता. फॉरेन्सिकमध्ये पण आम्ही पाठपुरावा करून फॉरेन्सिकची रिपोर्ट सुद्धा घेण्यात आलेली आहे लवकर लवकर. पुढची तपास जी आहे, आता शिष्टमंडळ भेटलेला आहे, पुढची तपास आम्ही आणखी वेगाने आणि SIT फॉर्म करून ज्यांच्यामध्ये त्यांनी 1-2 नाव सुचवले की या अधिकारीकडून, तसं एक करून आम्ही एक SIT तयार करतो आणि पुढचा तपास करत आहोत. जिल्हा परिषद पंचायत समिती तोंडावर असताना सगळा प्रकार घडलाय. माजी सरपंच होते, पॉलिटिकल अँगलनी काही आतापर्यंत तपास झालाय.
कारण नातेवाईक हे सगळं प्रकरण नसतं, प्रकरणाशी साधर्म्य असणार आहे असं म्हणतात. आणि ते प्रत्येक दिशाने तपास चालू आहे. त्यांचे काय मित्रमंडळी सोबत किंवा राजकारण सगळे दिशाने आमचा तपास चालू आहे. आणि कोणालाही आम्ही म्हणजे कुठलाही आज त्यांचे जे नातेवाईक होते त्यांच्याकडून पण मुद्दा तोच विचारला की कोणा आणखी आपले काय शंका असेल तर ते पण आम्हाला सांगा, त्या दिशेने पण आम्ही तपास करू. तर आमची तपास जे आहे प्रत्येक दिशाने चालू आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरासह तालुक्यात उन्हाचा पारा चढू लागलाय. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ काहीशी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक रुमाल, टोपी आणि स्कार्फचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात रुमाल, टोपी आणि लेडीज स्कार्फची विक्री दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली आहे. वाढत्या तापमानामुळे या वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली असून येत्या काही दिवसात उन्हाचा कडाका आणखी वाढल्यास ग्राहकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. उन्हाची तीव्रता वाढते आणि आपण उन्हापासून बचाव करण्यासाठी विक्रीसाठी काय काय ठेवलेलं आहे? आपल्या दुकानात स्पेशल कॉटन रुमाल, कॅप, हात रुमाल, लेडीज स्टॉल, लेडीज रुमाल सर्व प्रकारचे रुमाल आपल्याकडे उपलब्ध आहे. सध्या त्यांची किंमत कशी आहे आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षी काय भाववाढ झाली आहे का? किंमत तर ती आहे सध्या, मागच्या 2-4 वर्षापासून भाववाढ नाही झाली आहे, रेट स्थिर आहे सध्या. आता उन्हाचा पारा वाढतोय तर ग्राहक येत आहेत का घ्यायला? ग्राहक येत आहे, विक्रीत बी वाढ होते. ऊन जसं वाढेल तसं तरी कस्टमर जास्त येते. कुठल्या याला जास्त मागणी होते? जास्त मागणी लेडीज रुमाल, आपले मोठे शेतकरी कॉटन रुमाल, बागायतदार रुमाल यांची मागणी जास्त आहे. कॅप अजूनही येणाऱ्या काही दिवसात तापमान वाढल्यानंतर ग्राहक वाढतील. तापमान वाढलं की बाहेर जाणारे आपले शेतकरी बंधू सर्व रुमाल, आपले मोठे रुमाल त्याची मागणी जास्त वाढते व वापर जास्त होतो. काय नाव दादा आपलं? माझे नाव राहुल चौधरी. वर्धा शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ अफ्रोहो संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सेवा संरक्षित अधिकारी कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10, 20, 30 लागू करावी, अनुकंपा लाभ द्यावा, तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळावे अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्यात. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाचे 18 सप्टेंबर 2025चे परिपत्रक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ वुमेन शाखा महाराष्ट्र शाखेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमच्या प्रमुख 3 मागण्यांकरता हे 1 दिवसाचं लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा हे नियोजन आयोजित आहे. आमच्या मागण्या याप्रमाणे आहेत की शासनाने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र समितीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीचे अस्सल प्रमाणपत्र लबाडीने फसवणूक रद्द केल्यानंतर अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आहेत. आणि परंतु सर्वोच्च न्यायालयाचा 18/4/2025चा शासन निर्णयानुसार जो निर्गमित केलेला आहे त्यानुसार स्थायी झालेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करता येत नाही असे असताना सुद्धा वर्ग केलेले आहे. आणि त्यांचा वार्षिक वेतनवाढ तसेच त्यांचा आश्वासित प्रगती योजनेचा 10, 20, 30चा लाभ म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार जो त्यांना वेतन आयोगाचा जो पदोन्नतीचा लाभ मिळाला पाहिजे नव्हता तो 10 वर्ष सेवा झाल्यानंतर पहिली पदोन्नती, त्याच्यानंतर पुन्हा 10 वर्ष सेवा झाल्यानंतर म्हणजे 20 वर्षांनंतर दुसरी पदोन्नती, त्यानंतर 30 वर्ष सेवा झाल्यानंतर तिसरी पदोन्नती. ही जी क्रमप्राप्त पदोन्नती जी आहे आश्वासित प्रगती योजनेची ती द्यायला पाहिजे होती, परंतु ते न दिल्यामुळे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये एक संभ्रम झालेला आहे. शासन आपल्याला मागण्या जिथपर्यंत मंजूर करत नाही तिथपर्यंत आमचा जो लढा आहे तो लढा शासन स्तरावर आम्ही हा मागण्याकरता लढा देणारच आहोत आणि पुढे सुद्धा असा चालू राहील ही आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर आमचे जातीचे प्रमाणपत्र सुद्धा सुलभतेने मिळावे ही सुद्धा आमची दुसरी प्रमुख मागणी आहे. त्यानंतर 18 सप्टेंबर 2025चे जे परिपत्रक आहे ते परिपत्रक कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी आमची तिसरी मागणी आहे. आणि ह्या अशा व अन्य मागण्यांकरता आम्ही इथे धरणे आंदोलन बसलो आहे. आणि मी
वर्धा जिल्हा अप्रो शाखेचे जिल्हाध्यक्ष अशोक हेळव या नात्याने संपूर्ण आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मागण्याकरता आम्ही सदोदित आणि कायमस्वरूपी लढा देणार आहोत ही विनंती. जय हिंद, जय भारत. आजच्या बातम्या गावाकडच्या या बातमीपत्रांमध्ये आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.